कभी कभी किसी के जुनून को देखकर अपने आप में भी जुनून आ जाता है. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुमचा अभ्यासामध्ये गॅप पडू नये किंवा अभ्यासामधलं सातत्य राहावं यासाठी आपण एक उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमाला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, ज्याच्यामध्ये मी डेली काही टॉपिक तुम्हाला ठरवून दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही देत असता. तर कालचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत आणि हे परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचं कारण म्हणजे काही प्रश्नांच्या बाबतीत काही स्टुडंट्सना कन्फ्युजन आहे किंवा काही पोल्स जे आहेत त्याच्यामध्ये चुकीच्या ऑप्शनला जास्त उत्तरं जी आहेत ती दिली गेलेली आहे. ठीक आहे. तर आज आपण हे प्रश्न पाहणार आहोत. अभ्यास तर करावाच लागेलचा पार्ट 2 आहे आणि आजचे जे प्रश्न आहेत ते आणि त्याचं उत्तरांचं एक्सप्लेनेशन आता आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न होता, बहाल केलेल्या स्वातंत्र्यांचा क्रम बरोबर कोणता आहे? आता इथे बहाल केलेला याचा अर्थ काय होतो? तर उद्देश पत्रिकेमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये जी स्वातंत्र्य आपल्याला दिलेली आहेत त्यांचा योग्य क्रम काय? किंवा बऱ्याचदा आयोगाने असा पण प्रश्न विचारलेला आहे, की राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये कोणते शब्द जे आहेत ते कोणत्या क्रमाने येतात? म्हणजे न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, त्यानंतर बंधुता असेल, या शब्दांचा क्रम वगैरे आयोगाने विचारलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये पहिला ऑप्शन होता अभिव्यक्ती, विचार, श्रद्धा, विश्वास, उपासना. दुसरा ऑप्शन होता विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. तिसरा ऑप्शन होता अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रद्धा आणि चौथा ऑप्शन होता विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रद्धा. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. ठीक आहे. तर जी आपली प्रास्ताविका आहे, ज्याला आपण सरनामा म्हणतो, उद्देशपत्रिका म्हणतो किंवा प्रिॲम्बल म्हणतो, तर ती तुम्हाला पाठच असली पाहिजे, हे मी बऱ्याचदा सांगितले. कारण याच्यातून खूप मार्क्स तुमचे सिक्युअर होऊ शकतात. याच्यावरचा प्रश्न चुकणं म्हणजे मग आपण पॉलिटीचा अभ्यास खरंच केलाय का? हा प्रश्न स्वतःला पडला पाहिजे. ठीक आहे. तर जी प्रास्ताविका आहे ती पूर्ण मी इथे सांगत नाहीये. पण ॲट तुम्हाला इतकं माहिती पाहिजे, की स्वातंत्र्याचा क्रम जर विचारला, तर इथे जे आत्ता आपण पाहिलं विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय पण न्यायाची पण तरतूद याच्यामध्ये आहे. दर्जाची आणि संधीची समानता याची तरतूदही आहे. ठीक आहे. तर हे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जे वेगवेगळे शब्द आहेत जसं की न्याय आहे, त्यानंतर स्वातंत्र्य आहे, त्यानंतर एकात्मता आहे, बंधुता आहे, यांचा योग्य क्रम कोणता? तर तुमची जर प्रास्ताविका पाठ असेल, तर हे तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. प्रास्ताविका मांडली कोणी होती? पंडित नेहरू यांनी मांडला होता. मसुदा मांडला होता 13 डिसेंबर 1946 ला. ठीक आहे. आणि तोच नंतर म्हणजे उद्दिष्टांचा ठराव त्यांनी मांडला होता आणि त्याची स्वीकृती मात्र 22 जानेवारी 1947 ला करण्यात आलेली आहे. तर या दोन्ही डेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो होता कालचा, तो होता इथे 4 विधाने दिलेली होती आणि याच्यामध्ये पण बऱ्याच जणांचं उत्तर जे आहे ते चुकलेलं आहे. तर इथे जी 4 विधानं आहेत त्याच्यामध्ये पहिलं विधान होतं, सरनाम्यामध्ये घटनाकारांनी वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश केला आहे. दुसरं विधान आहे, बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. तिसरं विधान होतं, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. आणि चौथं विधान आहे, 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? फक्त अ, अ, ब, क, फक्त ड की सर्व? तर या प्रश्नांचं उत्तर तुलनेने म्हणजे इतर प्रश्नांच्या तुलनेने कमी लोकांनी दिलेलं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. इथे दिलेलं फक्त विधान अ जे आहे ते फक्त बरोबर आहे. बाकीची विधानं चुकीची आहेत. तर याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? तर सरनाम्यामध्ये घटनाकारांनी जी पण वास्तविक उद्दिष्ट आहेत किंवा तत्त्वज्ञान आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की जनतेच्या आकांक्षा स्पष्ट केल्या जातात सरनाम्यामधून. बेरुबारी संघ खटला जो झाला त्याच्यामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं, की सरनामा जो आहे, तो घटनेचा भाग नाही. ठीक आहे. इथे आहे असं दिलंय, तर तिथे असं म्हटलं होतं, की घटनेचा भाग नाही.
परंतु जर कुठल्या कलमाबाबत संदिग्धता असली तर मात्र आपण सरनाम्यातील जी उद्दिष्ट आहेत त्यांचा अर्थ आपण घेऊ शकतो. केशवानंद भारती खटल्यामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की जो सरनामा आहे तो राज्यघटनेचा भाग आहे. ठीक आहे, तर हे मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्या. जरी विधान असं आलं की केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आपला पहिला निर्णय जो बेरोबरी संघ खटल्यामध्ये दिला होता तोच योग्य आहे आणि असं म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, तरी सुद्धा ते विधान चुकीचं असेल, कारण इथे बेरुबारीचा पण उल्लेख केलेला आहे आणि बेरुबारीमध्ये मात्र घटनेचा भाग नाही असं म्हटलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे विधान वाचताना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. फक्त केशवानंद भारती खटल्यामध्ये घटनेचा भाग आहे असं म्हटलंय, एवढं लक्षात घेऊन जर तुम्ही मधला पार्ट व्यवस्थित वाचला नाही तरी सुद्धा तुमचा प्रश्न चुकू शकतो. त्यानंतर चौथं विधान होतं 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यामध्ये समाजवादी, सार्वभौम, अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. तर जे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले त्याच्यामध्ये सार्वभौम हा शब्द नाही. समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता किंवा अखंडता या शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे, ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. कोणत्या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले? आता जेव्हा हा प्रश्न येतो ना त्यावेळेला इथे पण बऱ्याच जणांनी म्हणजे 74% लोकांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे, कारण या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. 3 जानेवारी 1977ला असं म्हटलेलं 3 जानेवारी 1977 या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलं. इथे चुकण्याचं कारण काय असू शकतं, किंवा इथे जर आणखी एक डेट दिलेली असती 26 नोव्हेंबर तरी सुद्धा बऱ्याच जणांनी ती डेट सिलेक्ट केली असती. ठीक आहे, तर आय एम सॉरी. तर इथे एक मुद्दा लक्षात घ्या की समाजवादी, आत्ताच आपण पाहिलं, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे शब्द आहेत ते नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. नंतर फक्त जर समजा हे 3 शब्द सोडून इतर गोष्टी जर म्हटल्या असत्या, म्हणजे जसे की सार्वभौम आहे, गणराज्य आहे, हे जर शब्द वापरले असते तर आपण म्हटलं असतं की हे बाबा 26 नोव्हेंबर पासूनच लागू झालेलं आहे. पण जी घटना दुरुस्ती झाली 42वी घटना दुरुस्ती 1976ची, जी आत्ताच आपण पाहिली होती, की त्यांनी नव्याने 3 शब्द समाविष्ट करण्यात आले, ज्यामध्ये समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि अखंडता किंवा एकात्मता आहे. ठीक आहे, तर ही जी घटना दुरुस्ती आहे ती लागू होण्याची जी तारीख आहे ती 3 जानेवारी 1977 ही आहे. ठीक आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, त्यानंतर उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड आणि छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. ऑप्शन जे आहेत ते खाली दिले होते की पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे की चौथं बरोबर आहे. तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी म्हणजे 79% लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. आणि याची म्हणजे खूप जास्त गाजलेली जी ट्रिक आहे ती मी 30 डेज चॅलेंजमध्ये पण दिलेली आहे आणि चॅनलवरती पण होती. तर काही जणांनी रिप्लाय पण दिला की तुमची ट्रिक लगेच आठवली म्हणून. तर शेवटी त्याची जी वाक्य म्हणजे त्या ट्रिकमधले लास्टचे जे शब्द होते ते होते 36 उत्तरे झाडते. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये छत्तीसगड आहे, उत्तराखंड आहे, झारखंड आहे आणि तेलंगणा आहे. ठीक आहे, तर हे सगळ्यांच्या लक्षात राहिलं होतं आणि ह्याचं बरोबर उत्तर आलेलं आहे. मग ही जी 3 राज्य आहेत, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड, ह्या 3 राज्यांच्या जर निर्मितीचा आपण विचार केला तर यांची निर्मिती कधी झाली, म्हणजे वर्ष एकच आहे, 2000 या सालीच या 3ही राज्यांची निर्मिती झालेली आहे, अगदी काही दिवसांच्या गॅपने. म्हणजे छत्तीसगडचं जर आपण पाहिलं तर 1 नोव्हेंबर 2000 ही आहे त्याची स्थापना दिनांक, किंवा आपण म्हणूया या तारखेला त्याची निर्मिती झाली. त्यानंतर 9 नोव्हेंबरला उत्तराखंडची झालेली आहे आणि 15 नोव्हेंबरला झारखंडची झालेली आहे. ठीक आहे, तर हे 3 राज्य जी आहेत याच्यामधलं छत्तीसगड जे आहे ते 1 नोव्हेंबरला झालेलं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. उत्तराखंड 9 नोव्हेंबरला आणि झारखंड 15 नोव्हेंबरला. आणि अनुक्रमे जर यांचा आपण क्रमांक पाहिला तर 26, 27 आणि 28 आहे, म्हणजे छत्तीसगड 26वे, त्यानंतर उत्तराखंड 27वे आणि झारखंड
28वं घटक राज्य आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने या घटक राज्यांची निर्मिती झाली आहे. तर या 3 डेट्स ज्या आहेत 1, 9, 15 या व्यवस्थित लक्षात ठेवा. 1, 9, 15 असं 2-3 वेळा जरी तुम्ही लक्षात ठेवलं, म्हणजे 2-3 वेळा रिपीट केलं, तरी ते तुमच्या लक्षात राहून जाईल. व्यवस्थितपणे लक्षात घ्या. आणि तेलंगणा जे आहे ते 29वं घटक राज्य होतं, हे आपल्याला माहिती आहे. आंध्र प्रदेशमधून ज्याची निर्मिती करण्यात आली होती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने राज्य निर्मितीवरती सुद्धा क्रम लावा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचनेसंबंधी फाझल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी कोणत्या? अ. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे. ब. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही. क. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे. आणि ड. मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ फक्त, अ आणि ब, अ व क फक्त की सर्व? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे तेही बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. राज्य पुनर्रचना संबंधी जो आयोग होता फाझल अली आयोग, त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी इथे दिलेल्या 2 शिफारशी बरोबर आहेत, त्या म्हणजे अ आणि क फक्त. ठीक आहे. तर फाझल अली आयोग जो आहे किंवा ज्याला आपण राज्य पुनर्रचना आयोग म्हणतो, त्या आयोगाची जी स्थापना आहे ती डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आली होती. अगदी शॉर्ट असणारा हा टॉपिक आहे, किंवा असं म्हणूयात की आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट्स आहेत याच्यामध्ये. आणि ते जर एकदा तुम्ही लक्षात ठेवले, 1 पेज म्हणून फक्त याची माहिती निघेल, आणि ते जर लक्षात ठेवलं तर त्याच्यावरून बरेचसे प्रश्न जे रिपीट होतात ते तुमच्या लक्षात राहू शकतात. ठीक आहे. तर या आयोगामध्ये जे 3 सदस्य होते किंवा अध्यक्ष आणि सदस्य होते, त्या तिघांच्या नावावरून या आयोगाला पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जात होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोण कोण होतं? अध्यक्ष होते फाझल अली, त्यानंतर के.एम. पण्णीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे होते सदस्य. ठीक आहे. तर यालाच पाक आयोग म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. या आयोगाने सप्टेंबर 1955 मध्ये आपला अहवाल जो आहे तो सादर केला, आणि यांनी मात्र सांगितलं की भाषिक आधारावरती जर राज्यांची पुनर्रचना करायची असेल तर इथे सगळ्यात महत्त्वाचं भारताच्या एकतेला प्राथमिकता दिली गेली पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्यांनी एक भाषा एक राज्य हे तत्व जे आहे ते नाकारलेलं होतं. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की स्वीकारलं होतं का नाकारलं होतं. तर एक भाषा एक राज्य हे तत्व जे आहे ते राज्य पुनर्रचना आयोगाने नाकारलं होतं. मात्र भाषिक आधारावरती त्यांनी 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्याबाबत सुद्धा शिफारस केली होती. ठीक आहे. आणि मग यांनी ज्या शिफारशी केल्या, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या शिफारशी होत्या. जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं तर त्यांनी सांगितलं होतं की विदर्भ जो आहे त्याचं एक स्वतंत्र राज्य करण्यात यावं. विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावं मध्य प्रदेशामधून मराठी भाषिक प्रदेश जोडून. गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांचं द्वैभाषिक राज्य करावं. आणि बेळगाव जिल्हा जो आहे तो तत्कालीन कन्नड भाषिक म्हैसूर राज्याला जोडावा. या शिफारशी ज्या आहेत त्या राज्य पुनर्रचना किंवा फाझल अली आयोगाने केलेल्या होत्या. हे मुद्दे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी इतरही काही शिफारशी केल्या होत्या, ज्याच्यामध्ये जी चतुस्तरीय रचना होती, म्हणजे ABCD असं जे राज्यांचं विभाजन होतं ती रद्द करावी असं म्हटलेलं होतं. त्याचबरोबर राज्यप्रमुख आणि संस्थानिकांबरोबरचे जे विशेष करार आहेत ते रद्द करावे म्हटलं होतं. या तरतुदी सुद्धा याच्यामध्ये होता. आणि याच्यामध्ये 3च केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीबाबत त्यांनी शिफारस केली होती. ते 3 केंद्रशासित प्रदेश कोणते होते? तर अंदमान निकोबार होता, त्यानंतर दिल्ली होता, आणि तिसरा होता मणिपूर. हे पण लक्षात ठेवा. हा जो प्रश्न आहे तो राज्यसेवा मेन्सला येऊन गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कालचे प्रश्न पाहिले. थोडेसे याच्यातले 1-2 प्रश्न जे होते ते थोडेफार टफ वाटले असतील तुम्हाला, बट अशाच प्रश्नांमधून आपला अभ्यास होणार आहे, आणि त्यामुळे अशा प्रश्नांचा सराव करा. पुढचे टॉपिक तुम्हाला माहिती आहेत. आजचे टॉपिक तुम्ही ऑलरेडी काल वाचला असेल. जर समजा उद्याचे टॉपिक तुम्ही वाचले नसेल तर पटकन तुम्ही कम्युनिटी टॅबला चेक करा, किंवा चॅनलवरती जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथे जा. त्या व्हिडिओमध्ये मी टाइम टेबल दिलेला आहे, त्यानुसार ते टॉपिक रीड करा आणि उत्तरं देण्यासाठी तयार राहा. ज्यांनी अजून पार्टिसिपेट केलेलं नाही आहे याच्यामध्ये, त्यांनी सुद्धा पार्टिसिपेट करा, कारण एक्झामची डेट माहीत नसताना अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं हे खूप जास्त अवघड आहे. आणि अशा वेळेला हा उपक्रम तुम्हाला अभ्यासामध्ये तुमचं म्हणजे कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल. जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल, आणि आजच्या प्रश्नांची उत्तरं तुमची किती बरोबर आली ते तर तुम्ही मला सांगणारच आहात, पण या प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि हे प्रश्न तुम्हाला युजफुल वाटले असतील तर लेक्चरला लाईक नक्की करा. थँक्यू.